गुजरातमधील गांधीनगर येथील सुप्रसिद्ध सनदी अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वशाली आणि आदर्शमय परंपरा लाभलेल्या वंजारा कुटुंबात जन्मलेल्या सौ मोहिनीताई नाईक यांनी लहानपणापासूनच शिस्त, प्रामाणिकपणा आणि समाजाबद्दलची जबाबदारी ही मूल्ये अंगी बाणवली। घरातील सुसंस्कार आणि शिक्षणातील दृढ पाया यामुळे इतरांसाठी काहीतरी करण्याची जाणीव त्यांनी लहानपणीच मनापासून आत्मसात केली। कायद्याचे शिक्षण घेतल्याने त्यांच्या विचारांना गांभीर्य, व्यापकता आणि न्यायाची सखोल जाण मिळाली। समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाचे, समान संधींचे आणि नागरिकांच्या हक्कांचे महत्त्व त्यांनी खोलवर समजून घेतले। लग्नानंतर त्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक कार्यात आपली अढळ ओळख निर्माण करणाऱ्या नाईक परिवाराच्या सून झाल्या। राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक साहेब, स्व सुधाकरराव नाईक साहेब आणि लोकनेते श्री मनोहररावजी नाईक यांच्या जनसेवेच्या परंपरेला जपत कुटुंबातील सर्वांनी जपलेली, माणसांशी जोडलेली नाळ मोहिनीताईंनीही मनापासून पुढे नेली। 2019 पासून नाईक फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य, जनसेवा आणि विकासाचा मार्ग स्वीकारला। महिला सबलीकरण, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण शहरी विकास आणि गरजू कुटुंबांना मदत या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी सातत्याने उल्लेखनीय काम केले। महिला सबलीकरणासाठी त्यांनी तालुक्यातील बचत गटातील महिला, आशाताई, अंगणवाडी सेविका आणि स्वतः कष्ट करून कुटुंबाचा आधार सांभाळणाऱ्या महिलांना सातत्याने सहकार्य केले। सामान्य कुटुंबातील मुले प्रामुख्याने सरकारी शाळेत शिकतात, त्यामुळे सरकारी शाळांचा आणि तेथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने तारे जमीन पर सारख्या भव्य उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले। तालुक्यातील वृद्ध आणि दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन साहित्य वाटपही केले। अशा असंख्य उपक्रमांद्वारे त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे। उच्च शिक्षण, उत्तम वक्तृत्व कला, इंग्रजीसह 6 भाषांवरील प्रभुत्व आणि कायद्याचे भक्कम ज्ञान यांच्या बळावर मोहिनीताईंनी मतदारसंघातील सामाजिक समस्या, प्रशासनातील अडचणी आणि प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा ही सर्व जबाबदारी मनापासून स्वीकारली। जनसेवेची परंपरा खंबीरपणे पुढे नेत सौ मोहिनीताई नाईक आज पुसद तालुक्यातील हक्काचे, लोकमान्य आणि विश्वासार्ह नेतृत्व बनले आहेत। तर चला, नगर परिषद पुसदच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी लोककल्याणकारी सौ मोहिनीताई नाईक यांना देऊया। यासाठी येत्या 2 डिसेंबर रोजी नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ मोहिनीताई नाईक आणि त्यांच्या सर्व प्रभागातील उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करूया।